नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाला वेग देत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एसटी प्रवासात NCMC म्हणजे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे 51 लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केली असून त्यापैकी 25 लाख कार्ड कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून कार्ड मिळवावं असं आवाहन करण्यात आलं आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात 4,000हून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावं यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड वितरणात गैरव्यवहार करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाईचा इशाराही सरनाईक यांनी दिलाय. विहित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारल्यास संबंधित केंद्रांचा परवाना तात्काळ रद्द केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना शासकीय प्रवासी सवलतींचा लाभ अधिक पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं मिळावा, तसंच तिकीट वितरण प्रक्रिया आधुनिक आणि डिजिटल व्हावी या उद्देशाने ही प्रणाली लागू करण्यात येत असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षांचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण केल्याचा दावा करत आता केवळ त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणं बाकी असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. पूर्वी राऊत हे शरद पवार यांची दलाली करत होते, तर आता ते राहुल गांधी यांची दलाली करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. ज्यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर संपूर्ण शिवसेना उभी राहिली त्या बाळ ठाकरे यांच्याशीच ते प्रामाणिक राहू शकले नाहीत, तर इतरांशी काय प्रामाणिक राहणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. उद्धव ठाकरे हे सत्तेच्या खुर्चीसाठी राहुल गांधींसोबत गेल्याचा आरोप करत महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसच्या प्रभावाखाली विरोध करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नसल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. राज्यातील जनतेचा पाठिंबा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचा दावा करत महाराष्ट्र त्यांच्या कार्यपद्धतीवर फिदा असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेत माझे आमदार आणि माझे खासदार मोठ्या प्रमाणात प्रवेश करत असल्याचंही त्यांनी नमूद केले. राम मंदिरांसंदर्भातील कथित घोटाळ्याच्या आरोपांवर बोलताना जर कामकाजात कोणतीही अनियमितता आढळली तर योगी आदित्यनाथ यांचं सरकार निश्चितपणे चौकशी करून कारवाई करेल असंही म्हस्के यांनी स्पष्ट केलं. काँग्रेससोबत गेल्यानंतर संजय राऊत रामाला विसरले असून आता ते अशा मुद्द्यांवर राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसंच यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा जनाधार संपल्याचाही दावा केलाय. काँग्रेसमध्ये ऑलरेडी विलीन केलेलं आहे, फक्त त्याच्यावरती शिक्कामोर्तब व्हायचंय. पूर्वी ते पवार साहेबांची दलाली करायचे, आता राहुल गांधी यांची दलाली करतायत. आधी उद्धव ठाकरे यांना संपवलं आणि आता पवार साहेबांचा पक्ष संपवण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेसची लाचारी आणि राहुल गांधी यांची लाचारी हा एकमेव मार्ग आता त्यांच्याजवळ राहिलेला आहे. पण सर, खरं तर संजय राऊत हे शरद पवारांचे लॉयल मानले जातात. आता त्यांचाच पक्ष अशा पद्धतीने विलीन होण्याची जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा त्या भूमिकेचं काय करतात? ज्यांच्यामुळे खासदार झाले, ज्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती संपूर्ण शिवसेना पक्ष उभारला, जे बाळासाहेबांच्या विचारांशी लॉयल राहू शकले नाहीत, ते पवार साहेबांशी काय लॉयल राहणार? बाळासाहेबांची अस्मिता, हिंदुत्वाची अस्मिता, हिंदुत्वाचे विचार जे खुर्ची करता विसरले, भारतीय जनता पार्टी बरोबर युती करून विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आणि खुर्ची करता राहुल गांधी यांच्या सोबत गेले, त्यांच्या लॉयल्टीबद्दल आपण काय बोलता? लॉयल्टी त्यांच्याकरता हा शब्द लागूच नाही होत. त्यांनी म्हटलं की
सध्या भाषिक वाद मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. या अनुषंगानं महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी चालक, ओला उबेर चालक यांना मराठी येणं अनिवार्य असून ज्यांना मराठी बोलता येणार नाही अशा रिक्षा टॅक्सी उबेर चालकांचे परवाने रद्द करण्याचे कठोर आदेश दिले होते. मात्र सध्या मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिली असून 15 ऑगस्ट पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. 15 ऑगस्ट पर्यंत विविध ठिकाणी अमराठी रिक्षा चालकांना मराठीचे धडे दिले जाणार असून रिक्षा चालकांना ग्राहकांशी मराठीत संवाद साधताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यावहारिक मराठी भाषा शिकवली जात आहे. या मराठी प्रशिक्षण केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1000हून अधिक रिक्षा चालक मराठीचं प्रशिक्षण घेऊन गेले असल्याचं वागळे शिवसेना वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सांगितलं. तर हे सर्व शिक्षण मोफत असून सर्व रिक्षा चालकांनी या प्रशिक्षणाला जावं असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी केले. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामं आणि फेरीवाल्यांचं पेव फुटलं असून अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे माफिया मुजोर झालेत, तर आयुक्त अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. ही गंभीर समस्या येत्या पावसाळी अधिवेशनात ऐरणीवर आणणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 108व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली आहे. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं असून सर्व प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात ही बांधकामं सुरू आहेत. त्यामुळे उपलब्ध सोयीसुविधांवर ताण पडून सर्वसामान्य नागरिक आणि महापालिकेची देखील आर्थिक फसवणूक होत असते. दुसरीकडे अनधिकृत फेरीवाले देखील पदपथ आणि रस्ते व्यापून व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून कोट्यावधींच्या हप्त्यांची उलाढाल होत असते. या दोन्ही समस्यांनी करदाते ठाणेकर त्रस्त असून याबाबतच्या तक्रारीनंतरही महापालिका अधिकारी कारवाई करत नसल्यानं शहरात माफिया मुजोर झालेत, तर आयुक्त या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही. या समस्यांबाबत ठाणेकरांमध्ये असंतोष असून हे मुद्दे येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून राज्य शासनाला यात हस्तक्षेप करण्यास भाग पाडणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. कळव्यातील वाघोबानगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत मशिदीच्या बांधकामाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेनं कारवाई केली. मात्र ही कारवाई पूर्ण करावी अशी मागणी करत वेळीच कारवाया केल्यास भविष्यात संघर्ष निर्माण होत नसल्याचं मतही केळकर यांनी व्यक्त केलं. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाण्यातील एसआरए प्रकल्पातील कुटुंबांनी उपस्थित राहून केळकर यांचे आभार मानले. सावरकर नगर येथील सिद्धिविनायक या नियोजित सोसायटीमध्ये 110 कुटुंब, तर लोकमान्य नगरमधील शिव औदुंबर सोसायटीमध्ये 275 कुटुंब आहेत. येथील एसआरए प्रकल्प सुरू असून ते क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. संबंधित प्रशासन या सोसायट्यांना दबावाखाली क्लस्टरमधून वगळत नसल्याने स्थानिक नगरसेवक अमित सरैया यांनी रहिवाशांसह केळकर यांची भेट घेतली. क्लस्टरमध्ये एसआरए प्रकल्प गेल्यानं रहिवाशांना घरांसाठी 20 ते 25 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार असल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. याबाबत केळकर यांनी उच्चस्तरीय समितीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर हे प्रकल्प क्लस्टरमधून वगळण्यात आले. यामुळे शेकडो कुटुंबियांना दिलासा मिळालाय. ऑनगोईंग सुरू ठेवलं. बघा, हे आपण काळजी घ्यायचं काम आहे की अशा प्रकारे अवैध मदरसे, अशा प्रकारे अवैध मशीद ही खपून घेता कामा नये. वेळच्या वेळी जर त्या ठिकाणी कारवाई केली तर हे पूर्णपणे उभी राहत नाही आणि तिथे मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आम्ही वेळीच ते निदर्शनास आणल्यामुळे त्या ठिकाणी ते काम जे आहे ते थांबवलं गेलं. त्या ठिकाणी कारवाई केली गेली आणि तिथलेही नागरिक जे आहेत ते या जनसंवादमध्ये येऊन सांगून गेले की ते पूर्णच कारवाई करायला सांगा. त्यांनी जरी कारवाई केलेली असली तरी पूर्ण कारवाई झाली तर त्याचा निश्चितपणे तिथल्या नागरिकांना दिलासा मिळेल. असे विविध विषय जे आहेत ते आज देखील लोकांनी या ठिकाणी आणले होते आणि जो अडेल नडेल, जो अडचणीत आहे त्याला दिलासा देण्याचा, त्याला आधार देण्याचं काम या जनसंवाद उपक्रमामधलं आम्ही सगळी मंडळी, मी आणि माझे सर्व सहकारी हे यापुढे देखील करत राहणार. पूर्वीचा परावलंबी भारत मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली 12 वर्षात आत्मनिर्भर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मांडला लेखाजोखा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षात प्रत्येक क्षेत्राला देशाला दिशा देण्याचं काम करत देशाला आत्मनिर्भर बनवण्याचं काम केले. त्यामुळे पूर्वी अनेक बाबत अन्य देशांवर अवलंबून असणारा भारत देश प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होत असल्याचं प्रतिपादन करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कामगिरीचा व्यापक आढावा घेतला. ठाण्यात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. महाविकास आघाडीचं सरकार हे गरिबी हटावंसं म्हणायचे. प्रत्यक्षात त्यांनी त्याबाबत काय केले हे सगळ्यांना ठाऊक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 25 कोटींपेक्षा अधिक जनतेला गरिबी रेषेबाहेर काढण्याचं काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटींपेक्षा अधिक जनतेला दोन्ही वेळचं अन्न मिळालं पाहिजे म्हणून अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्याचंही काम केलं. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे हे उद्दिष्ट ठेवलं. 2014 मध्ये देशहित जपणारे मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात आले. संरक्षण सामग्रीसाठी पूर्वी आपल्याला वेगवेगळ्या महासत्ता असणाऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागत होतं, परंतु आता संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून भारत पुढे येत असल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. अपारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा, इंधनासाठी लागणारं परकीय चलन या सगळ्यांचा विचार करून आवश्यक पावलं उचलली. परिणामी उद्योगासाठीची तसंच घरगुती वापराची वीज आता मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याकडे लक्ष वेधत चव्हाण यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षातील अनेक योजनांचा आढावा घेतला. देशातील प्रत्येक नागरिकाला डोळ्यांसमोर ठेवून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून अहोरात्र आणि सातत्यानं काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था 4थ्या स्थानावर नेण्याचं काम केलं. लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर जाणार असल्याचा विश्वासही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र ग्रोथ इंजिन म्हणून काम करत असल्यानं महाराष्ट्राचा त्यातील वाटा हा सर्वात मोठा आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा सातत्यानं या दिशेनं जाताना तुम्ही आम्ही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न असल्याचंही चव्हाण यांनी नमूद केलं. दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. सर्वच प्रश्नांची उत्तरं ही पत्रकार परिषदेमध्ये द्यायची नसतात. त्यामुळे काही प्रश्न जे आहेत किंवा त्या प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याकडेच असतात आणि ते कुठेतरी नेत्यांकडून त्यांच्या तोंडातून काढण्याचा प्रयत्न करतात. प्रदेश अध्यक्ष म्हणून ते उत्तर द्यावं, उदयजींनी सांगितलं म्हणून द्यावं किंवा उदयजींनाही ते माहीत आहे, मलाही माहीत आहे आणि आदरणीय सर्व नेत्यांना सुद्धा माहीत आहे, परंतु त्याचं उत्तर किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न देणं हे योग्य असतं. आणि दुसरं यामध्ये फार महत्वाचं की पिंपळेश्वर महादेवाचं मंदिर हे त्या ट्रस्टला मिळणं, महायुतीच्या सरकारमुळे मिळणं, आपण त्या पूर्णच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल की अतिशय थोड्या वेळातला तो कार्यक्रम होता. देवेंद्रजींनी त्या कार्यक्रमामध्ये अतिशय स्पष्टपणे त्या संपूर्ण विषय हा मांडला. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे असतील, सुनेत्राताई असतील, आदरणीय उदयजी असतील, आदरणीय बावनकुळेजी असतील आणि मंत्रिमंडळातील असणारे सर्वजण या सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळेच आणि महादेवाच्या असणाऱ्या भक्तांची असणारी श्रद्धा, खरं तर प्रत्येक गोष्ट हे निमित्त असतं, कोणाकडून करून घ्यावं हेही निमित्त असतं. महादेवानेच ठरवलं की ते महायुतीकडून करून घ्यायचं आणि त्यामुळे ते घडलं असं मला वाटतं. ठाण्यात पुन्हा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट. ठाणे महापालिकेच्या विशेष मोहिमेत 1767 खासगी दवाखान्यांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 24 संशयित बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. कागदपत्रांची पडताळणी करताना 3 जणांकडे कोणतीही वैध माहिती उपलब्ध झाली नसल्याने अखेर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये दिवा परिसरातील दोघांचा समावेश आहे.
ठाणे शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याची बाब मार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आली होती. या सभेत मानद डॉक्टरांच्या पॅनलसह IVF सोनोग्राफी सेंटर याबाबत प्रश्न उपस्थित करत शिंदे सेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी बोगस डॉक्टरांचाही मुद्दा उपस्थित केला होता. त्या पाठोपाठ शिंदे सेनेचे नगरसेवक रमाकांत मडवी यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता. इतर राज्यातून अनेक डॉक्टर पदवी घेऊन येतात आणि शहरात दवाखाने सुरू करतात. त्यांची पदवी तपासली जात नसून यात अनेक बोगस डॉक्टर असून हे बोगस डॉक्टर ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने थाटून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत असा आरोपही त्यांनी केला होता. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने थाटून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावरून नगरसेवक आक्रमक होताच अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील बोगस डॉक्टरांची शोध मोहीम हाती घेतली. यासाठी 35 जणांची टीम तयार करण्यात आली असून या टीमच्या माध्यमातून खासगी दवाखान्यांना अचानक भेटी देऊन डॉक्टरांची शैक्षणिक कागदपत्र तपासली जात आहेत. आतापर्यंत 1767 खासगी दवाखान्यांना भेटी देऊन त्यापैकी 1451 दवाखान्यांची विशेष पथकांकडून प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेत डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय नोंदणी, परवाने आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यात 24 संशयित बोगस डॉक्टरांकडे कागदपत्रांची तपासणी केली असता त्यातील 3 डॉक्टरांकडे काहीच माहिती उपलब्ध न झाल्यानं अखेर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली आहे.